सगळ्यांना ना विचारून विचारूनच जेवण बनवणार. कोणी जेवतच नाही. सिद्धिराज नाही आहेत तर कोणालाच जेवण जात नाही. पण आपल्याला तर जेवण बनवायलाच लागतं ना. सुनबाई 2 चहा टाका. हो पप्पा, आत्ताच टाकलाय. काका, आजी, तुम्ही सिद्धिराजला भेटायला गेला होतात? म्हणजे आता तुझ्या प्रश्नाची उत्तर आम्ही द्यायला हवी अशी तुझी इच्छा आहे काय? त्याचं काय आहे, मी तिकडे मुलाखत ऑफिसमध्ये बराच वेळ सिद्धिराजना भेटण्यासाठी ताटकळत बसले होते, पण त्यांनी मला भेटूच दिलं नाही. आणि तुम्ही मला तिकडे कुठे दिसलाच नाहीत. मग तुमची कशी काय भेट झाली? तुम्ही कुठले कागदपत्र दिलेत का त्यांना? कारण लग्नानंतर माझं नाव बदललं म्हणून त्यांनी माझ्याकडे गॅझेट मागितलं. त्याचं काय ना सुनबाई, ज्यांनी नाव कमावलेलं असतं ना त्यांना स्वतःची ओळख पटवून द्यायला गरज पडत नाही. आम्ही आमच्या मुलाला भेटायला गेलो होतो. त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. असं कसं संबंध नाही? संबंध आहे. मी तुमच्या मुलाची बायको आहे आणि मला खरंच त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. तुम्ही मला का नाही घेऊन गेलात भेटायला? काय संपत, फारच ओढ लागली आहे बाबा सिद्धूला भेटायची. काय भेटवायचं? काय निलांबरी, आलं घातलं नाहीस तू चहामध्ये? हं? घातलंय ना. घातलेला नाहीये. आलं घालून चहा करून आण. हो. चहा. तुमच्या हातचा चहा प्यायची वेळ आमच्यावर कधी येईल असा कधी विचारही केला नव्हता. द्या इकडं. काय हे चहा म्हणायचा? साखर किती घातलीस बाई? हा काय शुगर होऊ दे काय आम्हाला? अर्धा चमचा साखर घालून परत करून आणा चहा. काय संपत, भेटून द्यायचंय ना सिद्धूला? काय अरे काय चाललंय तुमचं? आ? घरात आता सुबत्त आहे म्हणून चहाची पत्ती किती घालायची? आ? काय आहे ना, माणूस कडवट असला की त्यानं केलेल्या पदार्थात सुद्धा कडूपणा उतरतो. काय संपत, बरोबर ना? लक्ष्मी निवास, लक्ष्मी